सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशे नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वथा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ। साधनी रे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीरदसा नवनीता प्रिय नवनीरदसमय नवनीता प्रिय
कृष्ण हरे हरे जय जय राम शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम सुंदर वाजवा वाजवा कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राया राया ये श्री गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी श्री गुरु राया काया वाचा
अर्पितसे निज काया श्री गुरुराया अर्पितसे निज काया सद्गुरुराया राया ये श्री गुरुराया महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु म्हणा महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु संख्या भरपूर दिसते पण आवाज नाही येते. आज सगळे खेळ खेळून रंग खेळून दमून भागून आता कीर्तन कसं बरं चुकवायचं म्हणून येऊन बसलेत का. आज जितक्या जोरात रंग खेळलाय जितक्या जोमात रंग खेळलाय तेवढ्या जोमात भगवंताचं नाव पण येऊ देत की. सगळ्यांनी मोठ्या गजराने मोठ्या आवाजाने गजर करा. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु भाव बड़े तरले मानव भाव बड़े तरले मानव भाव बड़े तरले भाव बड़े तरले भाव बड़े तरले सारा सार विचार विलोकुनी सारा सार विचार विलोकुनी भवहानी सरले मानव भवहानी सरले भाव बड़े तरले मानव भाव
दास म्हणे सुख सागर डोही, दास म्हणे सुख सागर डोही, ऐक्यपणे विरले, ऐक्यपणे विरले, भाव बळे तरले, मानव भाव बळे तरले, मानव भाव बळे तरले, दास म्हणे दास म्हणे सुख सागर डोही, ऐक्यपणे विरले, ऐक्यपणे विरले, मानव भाव बळे तरले, मानव भाव बळे तरले, मानव भाव बळे तरले. नारायणं त्वादिगुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं, श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं, श्रीरामभूपमृतभक्ततापं, श्रीरामदासं भवबन्धनाशं, कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं, रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परं च, श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघ्नकीर्तिं, मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम्, अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं, श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम्, अखण्डभक्त्याहमानन्दसागरम्. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा. श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मराठवाड्यातलं जालना जिल्ह्यातलं जांब या नावाचं छोटंसं गाव, महाराष्ट्रातलं मराठवाड्यातलं जालना जिल्ह्यातलं जांब या नावाचं छोटंसं गाव इतिहास प्रसिद्ध झालं कोणामुळं हो? बरोबर, या ठोसर घराण्यामुळं. ज्या घराण्यामध्ये अविरत 24 पिढ्या श्री रामरायाची उपासना सुरू आहे, त्याच पावन वंशामध्ये सूर्याजी पंत आणि राणूबाई. वाडा आहे मोठा, जांबेला मोठा वाडा आहे ठोसरांचा. वाड्यामध्ये राम मंदिर आहे. मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव चाललाय. राम जन्माचा दिवस. सूर्याजी पंत निघालेत. सकाळची त्यांची अन्निक आटपून राम मंदिराकडे जायला निघालेत. उतरले आणि आता मंदिराची पायरी चढणार. तेवढ्यात वाड्यामध्ये छोट्याशा बालकाची ललकारी घुमली हो. कीर्तनकार बुवा जन्माची, रामाच्या जन्माची आर्या म्हणणार. पंत पायरी चढणार. तेवढ्यात
मागून गडी आला, म्हणाला पंत थांबा, मंदिरात तुम्हाला जाता येणार नाही, सोयरं आलंय, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालंय. रामजन्माच्याच दिवशी, रामजन्माच्याच वेळी या मोठ्या थोर रामभक्ताचा तेव्हा जन्म झाला. सूर्याजी पंतांचं हे ठोसर घराणं फार मोठं हो. 2 पुत्र सूर्याजी पंतांच्या पोटी जन्माला आलेले, थोरले ज्येष्ठ बंधू श्रेष्ठ गंगाधर, ज्यांनी नाथ महाराजांप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ कसा एकत्र साधता येतो याचं उत्तम उदाहरण घालून दिलं. आणि धाकटा नारायण, ज्याचे पुढे समर्थ रामदास स्वामी म्हणून जे विश्ववंद्य झाले. अशा या समर्थांचं हे पूर्वपदासाठी घेतलेलं, पूर्वरंगासाठी घेतलेलं हे पद आहे. श्रोते हो, समर्थांचं जीवन म्हणजे झंझावातच हो. काय म्हणून नाही पाहिलं त्यांनी. अवघा भारत पादाक्रांत केला, भ्रमण केलं. त्या काळी जेव्हा आपला अवघा महाराष्ट्र असेल, भारत असेल, जो हिरव्या वरवंट्याखाली रगडला जात होता, त्या काळामध्ये जेव्हा समाजाचं मनही खचलेलं होतं, मनगटही, हातही दगडाखाली होते, मेंदू काम करेनासा झालेला होता, त्या काळी समाजाला पुनरुज्जीवन देण्याचं ज्यांनी काम केलं, 3 जण आहेत, ज्यांनी मन, मनगट आणि मेंदू या समाजाचा जागृत केला, ज्यांनी मन घट्ट केलं, असे तुकोबाराय. ज्यांनी मनगट घट्ट केलं ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्यांनी मेंदू बळकट केला, जागृती दिली, ते म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. आज काही म्हणतात हो, समर्थच काय, दादोजी कोंडदेवांना सुद्धा सोडलेलं नाही. हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हेतच. कोणी कितीही काही म्हणो, इतिहास साक्षीदार आहे, इतिहासात सगळं लख आहे आणि स्वच्छ आहे, स्पष्ट आहे. असो, समर्थांविषयी बोलत राहिलं तर पूर्वरंग राहून जाईल. असे हे समर्थ की ज्यांनी राष्ट्रभक्ती आणि रामभक्ती ही 2 वेगळी नाहीतच. राष्ट्रभक्ती म्हणजेच रामभक्ती आणि रामभक्ती म्हणजेच राष्ट्रभक्ती हे दाखवून देण्यासाठी ज्यांनी अवघा रामदासी पंथ निर्माण केला, रामदासी संप्रदाय निर्माण केला. श्रीनगरपासून श्रीलंकेपर्यंत ज्यांनी 1100 मठांची त्या काळी स्थापना केली. 1100 कशाला म्हणतात हो? आजच्या काळात आपण पाहतोय एकच संस्था सांभाळायची झाली म्हणजे किती लोकांची मनधरणी करावी लागते, काय करावं लागतं. त्या काळी 1100 मठ समर्थ एकट्याने सांभाळत होते. आजही त्यातले अनेक मठ अजूनही व्यवस्थित कार्यरत आहेत बरं. 400-450 वर्षांपूर्वी बांधलेले, उभे केलेले मठ आजही अजूनही तेवढंच कार्य करतायत. हे काम ऐऱ्या गैऱ्याचं नव्हे. आपण फक्त विचार करू शकतो, कृतीत समर्थच आणू शकतात. असे हे समर्थ आजच्या या निरूपणाच्या अभंगामध्ये काय म्हणतायत हो? भाव बळे तरले मानव, भाव बळे तरले, सारा सार विचार विलोपुनी, भव हा निस्तरले मानव, भाव बळे तरले. राम नाम निरंतर वाचे, राम नाम निरंतर वाचे, निजपदी जे स्थिरले मानव, भाव बळे तरले. दास म्हणे सुख सागर डोही, दास म्हणे सुख सागर डोही,
ऐक्यपणे विरले मानव भावबळे तरले मानव भावबळे तरले. प्रथम चरणामध्ये समर्थ म्हणतायत भावबळे तरले मानव भावबळे तरले. भावबळ काय शब्द आहे नाही. शब्द योजना करावी तर अशा या संत सज्जनांनी संत सत्पुरुषांनीच कशा प्रकारे शब्द योजना करून कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त कसं बोलावं हे ह्या संतांकडून शिकावं. भावबळे तरले ज्यांनी हा जो भवसागर आहे पुढच्या चरणामध्ये म्हणतातच आहे समर्थ सारा सार विचार विलोकुनी भव हा निस्तरले. हा जो भवाचा हा जो सागर आहे याच्यातनं जे सहजपणे तरून गेले ते कशामुळे तरले तर भावबळे तरले. ह्या भावाच्या बळावरती जो भक्तिभाव आपण म्हणतो श्रद्धाभाव आपण म्हणतो भगवंताविषयी प्रेमभाव आपण म्हणतो हा जो भाव आहे हा जितका शुद्ध असेल जितका स्वच्छ असेल जितका आपल्या हृदयामध्ये स्पष्ट असेल तितका हा भव सागर निस्तरणं सोपं जातं. आणि मग याला जोड कशाची हवी. राम नाम निरंतर वाचे निजपदी जे स्थिरले. हे सगळं करण्यासाठी महत्वाची गोष्ट काय हवी तर मुखामध्ये सतत रामनाम हवं. असा हा ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ थोडस अंतरंगामध्ये शिरण्याचा प्रयत्न करूया. सारा सार विचार विलोकुनी भव हा निस्तरले मानव भावबळे तरले. भव भव याचा अर्थ अस्तित्व असणे. जे खरं आहे त्यालाच खरं मानून त्यातून आपल्याला स्वतःचं आत्मकल्याण करून निसटणे. जे खरं आहे त्यातून ते अवलोकून सारा सार विचार विलोकुनी. पण आपलं कसं असतं आपलं आपलं एक कल्पना विश्व आपण तयार करतो आणि त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो त्याच्यातच स्वतःला आपण रममाण करवून घेतो. जे शाश्वत आहे जे खरं आहे त्याला आपण सोयीस्करपणे विसरून जातो. आणि मग ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशी त्या सरोवराच्या दृष्टांतामध्ये ऐकलं जे नाहीये जे खरं नाहीये जे आपल्याला सांगतायत की हे खरं नाहीये त्यांचं न ऐकता आपण जाळ्यामध्ये अडकतो आणि फरफटत जातो. जुन्या काळी एक फार गमतीशीर दृष्टांत सांगायचे. पाहूया मला सांगता येतोय का. एका गावामध्ये एक तरुण मुलगा नीट ऐका. एका गावामध्ये एक तरुण मुलगा फार उडाणटप्पू काही काम करायचं नाही काही नाही. चांगला लग्नाच्या वयाचा झालेला पण काही काम धंदा नाही काही सरळ वागणूक नाही. त्याच्यामुळे त्याला मुलीही मिळत नव्हत्या त्याचं लग्नही झालेलं नव्हतं. अख्खं गाव त्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल बोलायचं. त्याचे आई वडील त्याला समजवायचे की बाळा अरे काहीतरी काम कर तू आता काय लहान राहिलायस काय काहीतरी काम कर स्वतःला कामामध्ये गुंतव 4 पैसे कमवशील तेव्हा तुझं लग्न होईल. तुझं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे नाही का झालो. ऐक जरा. पण हा काही मात्र कुणाचं काही ऐकणार नाही काही नाही. तसाच पडून राहणार आळशासारखा. हो 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 म्हणणार हो 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 करतो करतो पण कृतीत शून्य. गप्पा मात्र अशा मारायच्या की काय म्हणजे सगळं कमवलेलंच आहे आपण.
पूर्ण गाव त्याच्याबद्दल अगदी म्हणजे सोडूनच दिलेली आशा सगळ्यांनी, गावानीही आणि आई वडिलांनीही. करता करता असाच एक दिवस उडाण टप्पूपणा करतच जेव्हा एकदा तो गावातून रस्त्याने चाललेला, गावामध्ये एक मोठा गवळी आणि त्या गवळ्याचा मोठा गोठा. जाता जाता त्याचं लक्ष गेलं, गोठ्याच्या बाहेर भिंतीवरती पाटी लावलेली होती. कामा करता एक गडी हवाय. त्यानं ती पाटी वाचली. चला, सारखं माझ्या नावे खडे फोडत असतात, आता गडी म्हणजे काही फार अकलेचं काम नसणार आहे. काय सांगेल तो सारवा सारव करायची, दूध काढायचं, इकडे जाऊन दही विका, तिकडे जाऊन लोणी विका, ह्याच्या व्यतिरिक्त काही काम नसेल. पण मी जर आता कामाला लागलो तर माझ्या डोक्यापाशी जी बुणबुण चाललेली आहे ती किमान कमी होईल. चांगली संधी आहे. आतमध्ये गेला. गवळी समोर बसलेलाच होता, त्याची काहीतरी लिखापडी चाललेली होती. हा जाऊन म्हणाला, का हो मालक, बाहेर पाटी वाचली, तुम्हाला गड्याची गरज आहे कामासाठी? आहे ना अजून, का भरली जागा? नाही नाही, आहे ना. तुला यायचंय का कामाला? हो हो, मला कामाला यायची फार इच्छा आहे. चालेल, मग कधी लागशील कामाला? आजपासून म्हणाला, तर आजपासून लागतो. उत्तम. आला, मग फार आनंद झाला. चला, ज्या इच्छेनिशी बाहेर पडलेलो होतो, पाटी वाचली, ज्या आशेनिशी आतमध्ये घुसलेलो होतो गोठ्यामध्ये, काम मिळालं. बरं झालं. बरं, आजपासून लागणारच? होय. मग काय करशील? हे बघ, इथे हे जे दह्याचे घडे ठेवलेले आहेत, मडकी भरून दही ठेवलेले, आठवडी बाजार आहे आज शेजारच्या गावी. त्या काळी गावागावांमध्ये आठवडी बाजार भरायचे ना. आज आठवडी बाजार आहे शेजारच्या गावामध्ये. एक मडकं उचल आणि ते घेऊन शेजारच्या गावामध्ये जा आणि ते इतक्या इतक्या रुपयांना ते मडकं तू विक. आता त्याने सांगितलं असेल, बाबा 50 रुपयाला हे मडकं तू विक म्हणून, एवढं सगळं दही संपलं पाहिजे. आता त्यातून जर तू ते 60 रुपयाला विकलस तर वरचे 10 रुपये तुझे, 70ला विकलस तर 20 रुपये तुझे. तू जितक्या रुपयांना विकशील 50च्या वरचे तुझे. त्या व्यतिरिक्त हे जर तू 50च रुपयाला जरी विकलस तरी ते तू विकलस म्हणून माझ्याकडनं तुला जो पगार मिळेल तो वेगळा. यानं विचार केला, किती फायद्याचं आहे हे, पगार तर मिळणारच आहे. आणि उलट मी जर जास्त पैशांना हे मडकं विकू शकलो, हे दही जर मी विकू शकलो तर तेही पैसे माझेच. हा मनामध्ये विचार करतोय, लॉटरीच लागली भाऊ आज आपल्याला. त्यानं खुशी खुशीमध्ये ते मडकं डोक्यावरती घेतलं, निघाला. आता साहजिकच एवढा मोठा आनंदाचा क्षण, एवढा पैसा आपण कमवणार, ह्या विचारांमध्ये हा स्वप्नरंजन करायला लागला. जाता जाता, आता जाईपर्यंत काय काम हो डोक्याला, तिथं पोहोचेपर्यंत आता मी पुढे काय करू शकतो, विचार सुरू झाले. आता मी हे मडकं विकलं, आज मी ठरवतोच, आता 50 रुपयाला विकायला सांगितलं की नाही, मी हे मडकं 200 रुपयाला विकतो, म्हणजे 150 रुपये माझे. त्या व्यतिरिक्त पगार मिळेल तोही माझाच. करता करता जर मी असं रोज केलं तर माझ्याकडे एवढे पैसे जमतील. एवढे पैसे जमले तो भाऊ, याच्यामध्ये 2 म्हशी येतील. आपण 2 म्हशी विकत घ्यायच्या. आता इथली नोकरी तर आपण सोडणार नाही, माझ्या घरच्या म्हशी. मग माझ्याकडे विकायला दही किती असेल, मग एवढं दही असेल, एवढं दही मी पुन्हा एवढ्या पैशांना विकलं तर माझा अजून पैशाचा साठा किती वाढेल. मग 2च्या 4 म्हशी होतील, 4च्या 40 म्हशी होतील. 40 म्हशी माझ्या झाल्या म्हणजे ह्या गवळ्याकडे 40 म्हशी नाही आहेत. मग ह्या गवळ्याचाही गोठा मी विकत घेऊ शकतो. घेतला, त्या गवळ्याचाही गोठा ह्यानं विकत घेतला आणि त्या गवळ्यालाच गडी म्हणून ठेवला.
झालं हो, एवढा मोठा त्याचा व्यापार वाढला दुधाचा. आता एवढा पैशांचा साठा म्हटल्यानंतर दारामध्ये मुलींची रांग. करता करता एकीशी लग्न झालं, मुलं बाळ झाली, आई वडील खुश. आणि जे गावकरी काय उडाण टप्पू आहे, रिकाम टेकडा आहे म्हणून जे बोलत होते, त्यांच्या मुलांना ह्याचं उदाहरण द्यायला लागले. बघा, करा जरा काहीतरी काम, ह्याच्याकडनं शिका. गावामध्ये ह्याची इमेज. करता करता पंचक्रोशीमध्ये ह्याचा 100 म्हशींचा एकट्याचा गोठा. पंचक्रोशीतला दुग्ध व्यवसाय ह्याच्याच हाताखाली. एवढा पैसा झाला, गाड्या घेतल्या, बंगले घेतले. आता एवढा गडगंज झालेला हा पक्ष करते. पक्षांचे वेगळे वेगळे राजकारणातले पक्ष, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या, एवढ्या त्याच्याकडे मागण्या. ह्यानं करता करता एका पक्षामध्ये प्रवेश केला. करता करता हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचला. मुख्यमंत्री झाला हा, मुख्यमंत्री. आणि मग हे गाव की जे नावं ठेवत होतं, आदर्श नंतर म्हणायला लागलं होतं, गावकऱ्यांना एवढा आनंद झाला की आपला हा एवढा रिकामटेकडा मुलगा गावातला आज मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचलाय. म्हणून मग आपण याचा सत्कार करावा, म्हणून याला फोन. येता का? आपलं गाव आठवतंय का? या गावामध्ये तुमचा सत्कार करायची इच्छा आहे. गाड्यांचा ताफा घेऊन आला हो हा. रेड कार्पेट काय अंथरलंय, जागोजागी होर्डिंग्स काय लावलेली आहेत. मग आला ना, टाप 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 बुटाचा आवाज करत त्या रेड कार्पेटवरनं चालत आला. स्टेजवरती चढला. हो, नोटांचा मोठा हार त्याच्यासाठी आणलेला होता. त्या ग्रामपंचायतीच्या पंचांनी तो हार घेतला आणि ह्याच्या गळ्यामध्ये घालणार. हा हार घालून घेण्यासाठी जसा खाली वाकला, ठपकन आवाज आला. डोळे उघडून बघितलं, डोक्यावरचं मडकं फुटलेलं होतं आणि त्या मडक्यामधलं दही माती मोल झालेलं होतं. आलंय का लक्षात? नेमकं काय घडलं कळलं का? ह्यानं जे काही विचार चक्र चालू केलेलं होतं, जे काही तो दिवसा उजेडी स्वप्न बघत होता. स्वप्न बघणं वाईट आहे का? स्वप्न बघणं मुळीच वाईट नाही. नक्की स्वप्न बघावीत, पण त्या दृष्टीने खरी पावलं पडून, एक एक पायरी गाठून त्या दिशेने आपण नक्की चाललोय की नाही याची खात्री घेत घेत पावलं टाकायची असतात. अजून पहिलं पाऊलही धडपडलेलं नाहीये आणि मी हे करेन, मी ते करेन, ह्या कल्पना विश्वामध्ये स्वतःला रमवून घेणं आणि वास्तव विसरणं हे प्रचंड घातक आहे श्रोते हो. आता ते फुटलेलं मडकं परत जोडता येणार आहे का? नाही. जे मातीमोल झालेलं दही आहे त्याला तुम्ही कितीही काही केलं तरी ते पुन्हा भरता येणार आहे का? ते पुन्हा तेवढं स्वच्छ होणार आहे का? पहिलंच दह्याचं मडकं फोडल्यामुळं तो गवळी सुद्धा त्याला पुन्हा कामावरती ठेवणार आहे का? ह्यातलं काहीच घडणार नाहीये. त्यामुळे नसलेल्या विश्वामध्ये रममाण होणं. आजही आपण पाहतो, आपण काय वेगळं वागतो हो. घरी हा जो बॉक्स आहे की नाही भिंतीवर लावलेला, ज्याच्यावरती आता तर काय आधी संध्याकाळ ते रात्री असं तरी टायमिंग ठरलेलं असायचं. आता सकाळपासनं रात्रीपर्यंत जे काही चाललेलं असतं, डेली सोप
काय चाललेलं असतं त्याच्यामध्ये. आणि हा इकडचा सगळा वर्ग मान्य करेल. तिथे त्या सासू त्या सुनेशी कशीही वागत असते, पण इकडे आपल्या घरामध्ये आपल्या घरच्या बायकांच्या डोळ्यांना धारा लागलेल्या असतात. आपलं आपल्या सुनेशी चांगलंच पटत असतं, पण ती कशी वागतीये, मग ती सून कशी कारस्थानी म्हणून इकडे सासू सुनेला बोलतीये. किती त्याच्यामध्ये रममाण होणं असतं. आणि फक्त याच वर्गाला का हो बोलायचं, ह्याही वर्गाला बोलायला पाहिजे. बोलते मी, थांब, तुम्हाला नाही टार्गेट केलेलं आहे. त्या क्रिकेटची ती मॅच भारतने पाकिस्तानला हरवलं, भारताने अजून कोणाला हरवलं, कोणीतरी भारताला हरवलं. ते तिकडे क्रिकेट खेळणारे बॅट्समन असो बॉलर असो हारतायत जिंकतायत, पैसे त्यांच्या खिशात जात आहेत. पण पाकिस्तानने भारताला हरवलं की आपली लोक जाऊन टीव्ही काय फोडतायत, अजून कोणाचे काय गाड्या काय जाळतायत. आपल्याकडे फार होत नाही, तिकडे जास्त होते, हे मी मान्य करते. पण सांगण्याचा मुद्दा हा की खेळतायत ते, हारतायत ते, जिंकतायत ते, पैसे कमावतायत गमावतायत ते, पण त्रास आपल्याला किती होतो. कोहलीची विकेट पडली तर किंवा सचिनचं जर शतक झालं नाही तर आपल्याला किती त्रास होतो. किती रममाण होणं त्याच्यामध्ये. ते मनोरंजन आहे हे विसरून आपण स्वतःला त्याच्यामध्ये किती गुंतवतो. सांगण्याचा मुद्दा हा आहे की वास्तव विसरून आज माझ्या आयुष्यात काय चाललंय हे सोडून त्या टीव्ही मध्ये काय घडतंय ह्याच्यामध्ये मी आज जास्त गुंतलेलो आहे. हे वास्तव वेळीच लक्षात घेतलं तर सारासार विचार विलोकुनी भव हा निस्तरले, जे निस्तरले त्यांच्यापर्यंत आपली पोहोच जाऊ शकते. ह्याला सारासार विचार म्हटलेलं आहे. सार असार विचार, माझ्यासाठी काय योग्य आहे, माझ्यासाठी काय अयोग्य आहे, माझ्या परमार्थ मार्गामध्ये काय आड येत आहे, काय आड येत नाहीये हे जाणून घेऊन त्या मार्गी स्वतः लागणं, हा म्हणजे भगवंताचा खरा भक्त. जो भगवंताचा खरा भक्त असतो तो ह्या अशा अशाश्वत गोष्टींच्या मागे कधीच धावत नाही. जो भगवंताचा खरा भक्त असतो तो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनुकूल अथवा प्रतिकूल गोष्टींशी कधीही स्वतःला बांधून ठेवत नाही. आज माझ्या बरोबर काय घडतंय, जर योग्य घडतंय तर ती भगवंताची कृपा, जर काही संकट आलेलं आहे तर ते माझं प्रारब्ध, हे वेळीच मान्य करून त्यातनं बाहेर पडून आपला स्वतःचा स्वहिताचा मार्ग धरून स्वतःला तो या भवातून निस्तरवतो. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये दीपस्तंभ उभा आहे, त्याच्यावरती कितीतरी समुद्राच्या मोठमोठ्या लाटा येऊन आदळतायत, पण तो मात्र धीर गंभीर स्वतःच्या जागेवरती शांतपणे उभा आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या बोटींना मार्ग दाखवण्याचं त्याचं काम मात्र तो नित्य नियमाने करतोय. भगवंताचा खरा भक्त असतो तो असा इतका धीर गंभीर शांत आणि समाधानी वृत्तीचा असतो. आणि मग हीच जर समाधानी वृत्ती आपल्याला जर स्वतःतही रुजवायची असेल तर आपण काय करायला हवं. राम नाम निरंतर वाचे. हे सगळं करायचं झालं तर आपण काय करायचंय, आपल्याला जर हे सगळं मिळवायचंय तर त्याची पहिली पायरी कुठली, पहिलं पाऊल कुठलं, तर राम नाम निरंतर वाचे. भगवान के देर है पर अंधेर नहीं, काय वाक्य आहे ते. भगवान के घर देर है पर अंधेर नहीं, ह्याच उत्तम उदाहरण हो. आपण आज कुठल्याही पायरीवरती असू, भले खूप खाली असू, जायचंय खूप वरती, कितीही खाली असलो तरी पायऱ्या आपल्यासाठी आहेतच. ह्याचं उत्तम उदाहरण डाकू रत्नाकर, ज्याला
आपण वाल्या कोळी असं म्हणतो. काय हो त्या वाल्या कोळ्याचं चरित्र? एवढी पाप केली त्यानं, एवढी पाप केली. खून, दरोडेखोर, 7 रांजण भरली. त्याच्या पापांची 7 रांजण भरली. पण ज्याप्रमाणे काल आपण पाहिलं की जर आपला आयुष्यामध्ये उजाडणे हा जर दिवस उगवला, जर आपलं आयुष्य उजाडलं, सूर्य उगवला, तर कसं आपलं पूर्ण काया पालट होतो. ह्या वाल्या कोळ्याच्या आयुष्यातही तसा त्याचा आयुष्यातला दिवस उजाडला. आणि त्याची कोणाशी भेट झाली? देवर्षी नारदांची भेट झाली. एवढी 7 रांजण भरून ज्यानं पाप केली होती, तरीही त्याच्या नशिबामध्ये हे उजाडणं, दिवस तो उजाडणं हे लिहिलेलंच होतं. जगाच्या कल्याणासाठी अत्यंत तळमळणारे देवर्षी नारद हे साधू संत त्याच्या आयुष्यामध्ये आले. तो प्रसंग सगळ्यांनाच माहिती आहे. देवर्षी नारदांचा आणि त्याचा झालेला संवाद सगळ्यांनाच माहिती आहे. कुठेतरी नारदांचं म्हणणं त्याला पटत होतं. का रे वाल्या, अरे तू जी एवढी पाप केलीस त्याच्यामध्ये तू ज्यांच्यासाठी हे करतोयस ते तुझ्या घरचे, तुझी बायको आणि तुझी मुलं या तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का? कुठेतरी मनामध्ये शंकेची पाल चुकली. नाही नाही असणारच की. जा बरं, जाऊन विचार. मतावरती ठाम आहे की मी जे करतोय ते माझ्या बायको मुलांसाठीच करतोय, मग भले ती पाप का असेना. त्यामुळे ते माझ्या या पापांमध्ये सहभागी असणारच, भागीदार असणारच. पण पाल चुकली. खरच असतील की नसतील? धावत धावत घरी गेला, विचारलं. काय दिलं बायकोने उत्तर? तुम्ही जे आमच्यासाठी कमवून आणता त्याच्यामध्ये आमचे वाटे आहेतच, पण जी पाप आम्ही केलीच नाहीत, जी पाप फक्त तुम्हीच केली, त्या पापांमध्ये आम्ही भागीदार कसे? वाल्याला त्याचं उत्तर मिळालं. प्रकाश पडला. धावत धावत आला, नारदांच्या चरणी टोकं ठेवलं. आणि मग नारदांनी या वाल्याला राम 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 म्हणायला सांगितलं. पण आयुष्यभर ज्यानं मरा 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 हेच केलंय, त्याच्या तोंडातून राम राम कसा येईल हो? पण भगवंत इतका दयाळू आहे की ह्या वाल्याचं मरा 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 हे भगवंतानं राम 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 म्हणून स्वीकारलं. आणि मग उलट्या नामे तरला वाल्या, उलट्या नामे तरला वाल्या, धन्य प्रभूचे नाम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. अज्ञपातकी वाल्या कोळी, अज्ञपातकी
मरा मरा म्हटलं ना, पण झालं ना त्याचं राम राम. जपा कसेही मंगलमय ते, सदा सर्वदा नाम प्रभूचे, सदा सर्वदा नाम प्रभूचे. रचिले रामायण वाल्मिकीने, रचिले रामायण वाल्मिकीने. धन्य जगी हे नाम, धन्य जगी हे नाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जपा कसेही मंगलमय ते. भगवंताचं नाम हे सदा सर्वदा मंगलमयच आहे. आणि मग ह्या वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायण रचलं. सांगण्याचा मुद्दा हा की आपण कुठल्या पायरीवरून सुरुवात करतोय हे महत्वाचं नाहीये. वाल्यानंतर 7 रांजणं भरून पाप केली होती, पण सुरुवात केली आणि चालत राहिला हो रामनामाच्या वाटेने. रामनाम निरंतर वाचे. पुढे सगळ्यांना माहिती आहे, साधनेमध्ये तपश्चर्येमध्ये एवढा मग्न झाला हा वाल्या की त्याच्या भोवती वारुळ तयार झालं, तरीही त्याला त्याचं भान नाही. एवढा त्या रामाच्या नावामध्ये, रामनामामध्ये रममाण होऊन गेला. आणि पुन्हा जेव्हा डोळे उघडले तेव्हा वाल्मिकी ऋषींमध्ये त्याचं रूपांतर झालेलं होतं. आणि एवढी प्रगल्भता देवर्षी नारदांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रेरणेने रामायण रचण्यापर्यंत पायरी गाठली हो. एवढा अधिकार, एवढी ताकद या भगवंताच्या नामामध्ये आहे. राम नाम निरंतर वाचे, निजपदी जे स्थिरले. ती स्थिरता मिळते. आत्मपदावरती स्थिर होण्याची ती अवस्था प्राप्त होते. आणि मग इथपर्यंत आल्यानंतर दास म्हणे सुख सागर डोही, दास म्हणे सुख सागर डोही. ऐक्यपणे विरले, मानव भाव बळे तरले. दास म्हणे सुख सागर डोही, ऐक्यपणे विरले. एवढं सगळं गाठल्यानंतर, ती पायरी मिळाल्यानंतर ह्या चरणामध्ये समर्थ मुक्तींचं वर्णन करतात. ज्या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये, स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. ती अवस्था एकदा गाठली, त्या अवस्थेला एकदा स्थिर झालं की मग स्वरूपता, भगवंताचं रूप प्राप्त होणं. सलोकता म्हणजे भगवंताच्या लोकी निवास मिळणं. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ जाता येणं. करता करता सायुज्यता म्हणजे स्वतःच भगवंत होणं. दास म्हणे सुख सागर डोही, ऐक्यपणे विरले. ऐक्यपण म्हणजे आपलं आणि भगवंताशी होणारं ऐक्यपण. तिथे तू आणि मी तूपणाची झाली बोळवण म्हणतो ना आपण. दत्त महाराजांच्या आरतीमध्ये नाथांनी लिहिलंय, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. ऐक्यपणे विरणं म्हणजे काय तर मी आणि तू, भगवंता तू आणि मी वेगळे आहोत, ही जी पायरी आहे त्याच्या वरच्या पायरीवरती जाणं. की भगवंता तू आणि मी आणि तू ही सर्व नामही आता विरली, तू आणि मी एकच आहोत. आपण दोघे वेगळे नाहीच.
इथपर्यंत जाता येतं. तो सर्वोच्च आनंद गाठता येतो. तो सर्वोच्च, ज्याला सच्चिदानंद असं म्हटलं गेलेलं आहे, त्या सच्चिदानंदापर्यंत जाता येतं. लक्षात घेऊया, सुख आणि आनंद ह्या दोन वेगळ्या आहेत बरं गोष्टी. आपण सुखालाच आनंद म्हणतो, आनंदालाच सुख म्हणतो. पण सुख हे सापेक्ष आहे का? दुःख नाही म्हणून सुख आहे. समर्थ म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूची शोधोनी पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. वरवर सर्व सुखी दिसणारा मनुष्य हा सुखी कुठपर्यंत? जोपर्यंत कुठलं तरी संकट येऊन आयुष्यामध्ये दुःख येत नाही तोपर्यंतच. सुख नाहीये म्हणून दुःख आहे, दुःख नाहीये म्हणून सुख आहे. एखाद्या खोलीमध्ये उजेड आहे याचाच अर्थ अंधार नाहीये, आणि एखाद्या खोलीमध्ये अंधार आहे ह्याचाच अर्थ उजेड नाहीये. हे जसं आहे, सुख आहे म्हणजेच दुःख नाहीये, आणि दुःख आहे म्हणजेच सुख नाहीये. पण आनंदाचं तसं नाहीये. भगवंत हा आनंद स्वरूप आहे, म्हणूनच त्याला सच्चिदानंद असं म्हटलं गेलेलं आहे. तिथपर्यंत जाणं म्हणजे सुख सागर डोही ऐक्यपणे विरणं. ह्या पायऱ्या वाटतात ऐकायला जितक्या सोप्या, ऐकायलाही खरं सोप्या नाहीच वाटत, पण जितकं ऐकायला सोपं आहे तितकं आचरणात आणायला अवघड आहे. पण ज्यांनी आचरणात आणलं त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवणं हे ह्या अभंगाचं खरं सार आहे. त्यांनी जे केलं तेही आपण करावं असं समर्थांना या अभंगातनं सुचवायचंय. हा बोध आपण घ्यावा असं समर्थांना अपेक्षित आहे. मग जे हे ज्यांनी केलं त्यांचा आदर्श एका कथाभागामधूनही ऐकूया. समर्थांच्या चरित्रातलं एक सुंदर आख्यान आहे, कथा आहे. दास म्हणे सुख सागर डोही ऐक्यपणे विरणे, म्हणजे नेमकं काय होणे? आख्यानातून ऐकूया. पूर्वपदामध्ये समर्थ म्हणतात, भाव बणे तरले मानव, भाव बणे तरले मानव. सारा सार विचार विलोकुनी, भवहानी सरले